आपला इन्शुरन्स बिझनेस हा एक रॉयल्टी बिझनेस असतो. आपण आज हेल्थ इन्शुरन्सची एजन्सी घेतलेली आहे आणि ह्या हेल्थ इन्शुरन्समध्ये आपल्याला रॉयल्टी म्हणजे काय हे तुम्हाला आयडिया आहेच की दरवर्षी फिक्स मिळत जाणारं उत्पन्न. काम करा आणि त्याच्यानंतर त्याचा मोबदला घ्या. कारण कसं आहे की ह्या महिन्याभरात तुम्ही जितक्या लोकांकडे पॉलिसी काढायला जाल आणि जितका प्रीमियम तुम्ही कलेक्ट कराल त्याच्यावरती तुम्हाला कमिशन मिळतं फ्रेश बिझनेसचं. उदाहरणार्थ, ह्या महिन्यात तुम्ही ₹1,00,000 बिझनेस केला तर 25% स्लॅबप्रमाणे तुम्हाला ₹25,000 कमिशन मिळालं. पुढच्या वर्षी डिसेंबर 2026ला मागच्या वर्षी केलेलं काम 2025चं ₹1,00,000वर 15% फिक्स कमिशन प्लस नवीन केल्याचं कामाचं अधिक कमिशन. त्याच्या पुढच्या वर्षी 2027ला तुम्ही परत नवीन काम करणार आणि मागच्या 2 वर्षाचं 1,00,000 आणि त्याच्या पुढचे 1,00,000 ह्यांचं जर कमिशन पाहिलं तर दोघं मिळून 2,00,000वर 15%ने ₹30,000 मिळतात. याचा अर्थ काय झाला, तुम्ही जसजसं काम वाढवत जाल तसतसं तुमचा बिझनेसचं उत्पन्न हे फिक्स झालेलं राहील. याला म्हणतो आपण रॉयल्टी बिझनेस. आणि हा रॉयल्टी बिझनेस करत असताना आणि याची जादू जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी जर तुम्हाला प्लॅन करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, रोज एक पॉलिसी करावं लागेल. आता तुम्ही म्हणाल, सर काय सांगता तुम्ही, रोज एक पॉलिसी कसं शक्य आहे? आम्ही तर महिन्याभरात 5 पॉलिसी करतो. खूपच प्रयत्न केला तर 7 पॉलिसी होतात. एखादा ग्रुप भेटला त्याला इंडिव्हिज्युअल पॉलिसी दिले तर 10, 15 किंवा 40 पॉलिसी आम्ही करतो महिन्याभरात. पण दर महिन्याला हे शक्य नाही. पण मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही जर ठरवलं ना तर रोज एक पॉलिसी 100% करू शकतात. पण याच्यासाठी काय केलं पाहिजे, याच्यासाठी योजना पण आखली पाहिजे आणि यासाठी गरजेचं आहे प्लॅनिंग करणं. ज्या ठिकाणी प्रॉब्लेम असतो ना त्याचं सोल्युशन हे तुम्हाला 100% मिळतं. आणि सोल्युशन काय तुम्हाला माहिती आहे, फक्त कसं असतं आपण ते कधी कधी करत नाही. सोल्युशन एकच आहे, रोज कमीत कमी 4 लोकांना भेटणं. सिम्पल सोल्युशन आहे, रोज 4 लोकांना भेटणं. विचार करा, महिन्याभरात 30 दिवस आहे, 5 दिवस सोडून दिले घरच्यांसाठी इतर कार्यक्रमांसाठी. उरलेल्या 25 दिवसात 4 लोकांना जर आपण व्हिजिट केली तर 25 चोक 100 लोकांपर्यंत आपण पोचतो. आणि 100 लोकांना जर आपण भेटलो तर का नाही पॉलिसी मिळणार रोज एक? कारण सगळेजण लगेच पॉलिसी घेत नाही, पोस्टपोन करण्याची सवय असते लोकांमध्ये. त्याची जर डायरी मेंटेन केली तर 100% सांगतो तुमची पॉलिसी होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही अधिकाधिक लोकांना भेटतात, संख्या वाढवत जातात, प्रॉस्पेक्ट लिस्ट वाढवत जाते, ज्यावेळेस तुमची संख्या जास्त असेल तेव्हा तुम्ही बिझनेस पण काढतात. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक व्यक्तीला भेटतात, एका व्यक्तीला भेटल्यानंतर त्याच्याकडून 2 लोकांची नावं घ्यायला विसरू नका. कारण हा इन्शुरन्स बिझनेसचा यशाचा एक सोपा मार्ग आहे. ज्यालाही कोणाला तुम्ही भेटाल त्याने मेडिक्लेम घेतलेला असो किंवा नसो, त्याला पॉलिसी समजून सांगितली, तयार झाला, कॉल क्लोज करा आणि 2 लोकांची नावं घ्या. नाही तयार झाला काही हरकत नाही, नाराज नका हो, अजिबात नका नाराज होऊ, मनात काही वाईटही ठेवू नका. त्याला अजून मला 2 लोकांची नावं दे. म्हणजे तिथे कन्सेप्ट आहे. कसं वाटलं सर तुम्हाला, मी सांगितलेलं समजलं ना, गरजेची गोष्ट आहेत ना, आणि मग द्या मला 2 नावं. मग ती कशी मागायची हे पण तुमचं टेक्निक फार महत्त्वाचं आहे. त्यावेळेस असं जर तुम्ही करत गेले तर काय होईल माहिती आहे का, तुमच्याकडे खूप सारे प्रॉस्पेक्ट तयार होतील. आणि जितके जास्तीत जास्त प्रॉस्पेक्ट तुमच्याजवळ असतील, संभाव्य ग्राहक जेव्हा तुमच्याकडे असतील, त्यावेळेस तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये रोज एक पॉलिसी करण्यासाठी कोणी थांबू शकणार नाही. हे तितकंच खरं आहे. आणि बरं, यासाठी काय करायला पाहिजे? रोज एक पॉलिसी करण्यासाठी ह्या 3 गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे तुम्ही समजून घ्या कस्टमरला काय पाहिजे, त्याची गरज त्याला निर्माण करून द्या, त्याची गरज त्याला समजून सांगा. कस्टमरने का आपल्याकडून मेडिक्लेम घेतला पाहिजे, मेडिक्लेम जर नाही घेतला तर त्याला किती नुकसान सोसावं लागेल ह्याच्याबद्दल तुम्ही बोललं पाहिजे. दुसरं काय, टेक्निकल लँग्वेजचा वापर करू नका. साध्या सोप्या भाषेत त्याला समजेल ह्या भाषेत त्याला समजून सांगा. त्याला थोडासा वेळ द्या. तिसरी गोष्ट, त्याला थोडासा वेळ द्या, तुमच्यावर विश्वास बसू द्या. विश्वास असेल तर वेळ द्यायची गरज नाही, पटकन तो क्लोज होईल. आता रोज एक पॉलिसी करण्याचा जो मार्ग आहे, टेक्निकल भाषा, म्हणजे आपण जर पहिल्या भाषेचा जर विचार केला, अंडरस्टँड द नीड ऑफ द कस्टमर. म्हणजे काय की मेडिक्लेम हा आज का त्याने घेतला पाहिजे, आज जर त्याने मेडिक्लेम नाही घेतला तर त्याचं काय नुकसान होऊ शकतं. आज जसं मोबाईल हरवल्यावर तो पटकन मोबाईल खरेदी करतो, तसं जर मेडिक्लेम नाही काढला तर किती नुकसान होईल.
त्याच्या जर आज मेडिक्लेम नसेल, त्यांनी कुठेतरी म्युच्युअल फंडात पैसे टाकले असेल, FD केली असेल, शेअर्समध्ये पैसे गुंतवले असेल, 1,00,000-2,00,000 रुपये त्याचे अडकले आणि उद्या जर त्याचा अपघात झाला, घरात कोणाचा ॲक्सिडेंट झाला, अटॅक वगैरे आला आणि त्याला जर 1.5-2 लाख रुपयाची गरज पडली, तर त्याने जे पैसे गुंतवले ते त्याला विड्रॉल करावं लागेल आणि पेशंटला बरं करावं लागेल. याच्याने काय होईल? त्याचं नुकसानच होईल. त्याची काही सेविंग राहणारच नाही आणि मग त्याचं सोनं नाणं, त्याचं घर, त्याची गाडी, त्याची FD, त्याचं LICच्या पॉलिसीज ह्या सगळ्या सुरक्षित ठेवायच्या असेल तर आपण त्याला मेडिक्लेम हा दिला पाहिजे. आपल्याकडे जर 10-50 लाखाचा जर त्याने मेडिक्लेम घेतला असेल, 20 लाखाचा मेडिक्लेम घेतला असेल तर त्याची सगळ्या ठेव योजना ज्या आहेत, सुरक्षित योजना ज्या आहेत, बचतीच्या योजना ज्या आहेत त्या सुरक्षित राहतील. कारण मेडिक्लेम कंपनी त्याला 10 लाख रुपये देणार आहे. त्याला सोनं नाणं मोडायची गरज नाही, गाडी गहाण ठेवायची गरज नाही, घर विक्रीला काढण्याची गरज नाही, कोणाकडे हातसुद्धा पसरवण्याची गरज नाही. कारण ज्यावेळेस अशा मोठ्या केसेस घडतात त्यावेळेस मेडिक्लेम हा गरजेचा असतो. हे आपण सांगण्यात यशस्वी झालो ना की समजून घ्या पॉलिसी मिळालीच मिळाली. पण त्याच्यामध्ये टेक्निकल लँग्वेजचा जो विषय घेतला तर त्याला सम ॲश्युर्ड सर माझी अशी आहे, प्रीमियम आम्ही इतका घेतो, इतक्या टर्मची पॉलिसी असते, त्याच्यामध्ये बोनस असा असतो, त्याच्यामध्ये ऑटो रिस्टोरेशन अशा प्रकारचं आहे, एव्हरी इयर्स क्लेम फ्री इयरला हेल्थ चेकअप असतं. अशा ज्या टेक्निकल्स भाषेत ह्या भाषेत न बोलता त्याला समजेल अशा सोप्या भाषेत जेव्हा तुम्ही त्याला पॉलिसी समजून सांगतात ना, मग त्याच्या लक्षात येतं. सर आपल्याला 10 लाखाची पॉलिसी करायची आहे, त्याच्याकरता वार्षिक हप्ता एवढा येतो आहे आणि सर दरवर्षी आपली पॉलिसी चालते, तुम्ही जर 3 वर्षाची एकदम पॉलिसी काढली तर आम्ही तुम्हाला डिस्काउंट करून देतो, 10% डिस्काउंट मिळतो. म्हणजे त्याच्या भाषेत सर तुम्हाला 90,000 रुपये प्रीमियम येतो आहे आणि या 90,000 रुपये जर आता एकदम भरायला नसेल तर टेन्शन नका घेऊ, तुम्हाला माहितीच आहे, मनातल्या मनात कॅल्क्युलेट करा, 90,000ला 20% किती आले, 9 दुणे 18. सर फक्त 15,000 ते 18,000 रुपये जर तुमच्याकडे आत्ता असतील ना तर 18,000 रुपये द्या आत्ता, बाकीचे सगळे दर महिन्याला तुम्ही भरले तरी चालतील. अशी जर तुमची तयारी असेल तर मी तुम्हाला प्लॅनिंग करून देतो आणि तुम्हाला जड जाणार नाही. 3 वर्षाची पॉलिसी मी तुम्हाला एकखट्टी देऊन टाकेल. पहिल्याच वर्षभरामध्ये सगळे हप्ते क्लिअर होऊन जाईल कंपनीचे. पुढे 2 वर्ष तुम्हाला अजिबात टेन्शन राहणार नाही. काही अडचण आली तरी तुमची पॉलिसी चालू राहील, प्रीमियम भरण्याचं टेन्शन राहणार नाही. सध्या गव्हर्नमेंटने GST माफ केलेला आहे, पुढच्या वर्षी GST वाढवणार आहे. तो GST लागू नाही असं वाटत असेल तर आजच तुम्ही 3 वर्षाची पॉलिसी घ्या. इतर गोष्टी जेव्हा तुम्ही अशा सगळ्या गोष्टी समजून सांगतात ना तर त्याच्या सोप्या भाषेत त्याला ते समजायला सुरुवात होते आणि तो पॉलिसी घेतो. आणि तिसरी गोष्ट जी सांगितली तिच्यामध्ये त्याला वेळ द्या, ट्रस्ट. म्हणजे ज्यावेळेस आपण त्याला प्लॅनिंग समजून सांगतोय, त्याला सांगतो की अशी अशी पॉलिसी हे सगळं आहे, तेव्हा तुम्ही जे सांगाल ना त्याच्यावर तो विश्वास ठेवतो आणि कधी कधी तो वेळ मागतो, थांबा जरा, द्या त्याला वेळ. अजिबात जागेवर क्लोज करायचं टेन्शन घेऊ नका. आपलं काम मात्र प्रॉपर करा, त्याची गरज प्रॉपर निर्माण करा, त्याच्या सोप्या भाषेत त्याला समजून सांगा आणि त्याला विचार करायला वेळ देऊ द्या. दुसऱ्या दिवशी त्याला कॉल करा, सर मी येतोय तिकडे, आपण ते करून घेऊया. अशी ऑर्डर सोडा की ज्याचं उत्तर हो असेल. सर मी येऊ का? उत्तर 2 आहे, ये किंवा नको येऊ. सर कसं वाटलं तुम्हाला, चांगलं किंवा वाईट? म्हणजे प्रश्न असा विचारा की ज्याचं उत्तर होकारार्थी असेल. तुम्हाला जे पाहिजे त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे, त्याने नकार दिलाच नाही पाहिजे. प्रश्न विचारण्याची पण कला असते, ते पण तुम्हाला हळू सगळं जमेल. मग सर मी येत आहे तुमच्याकडे, डॉक्युमेंट्स मला व्हॉट्सअप करा, आपण लगेच तो पॉलिसी करून घेऊ. अशी ऑर्डर दिल्यानंतर त्याला हो म्हणण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. तो टाळायचा प्रयत्न करेल, अनेक मार्ग पण काढेल, पण तुम्ही ते बघा. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला स्वतः खात्री करून जेव्हा समजून सांगतात तेव्हा तो तुमच्या बॉडी लँग्वेजकडे, तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत असतो. तुम्ही किती वेळ त्याला दिला आहे, तुम्ही कसा फॉलोअप घेता याचं पण तो लक्ष देत असतो. आणि जेव्हा तुमच्यावर विश्वास बसतो ना, तो 100% पॉलिसी काढतो. बाकी इतर गोष्टींना आपण भेटतच राहू, पण ही गोष्ट सहज शक्य आहे. रोज एक पॉलिसी हे तुम्हाला जमणं शक्य आहे. फक्त तुम्हाला ठरवायचं आहे आणि प्लॅनिंग करायचं आहे. त्या प्लॅनिंगमध्ये माझी कुठेही मदत लागली नक्की आम्हाला सांगा, मी तुम्हाला मदतीला तयार आहे. धन्यवाद.